बेळगावने या अन्नोत्सवाचे आयोजन केलेले आहे आणि अशा या अन्नोत्सवात 170 पेक्षाही जास्त स्टॉल्स आहेत आणि त्याच्यातले 81 स्टॉल्स हे खाद्यपदार्थांचे आहेत आणि अशा या अन्नोत्सवाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या अन्नोत्सवामध्ये भरपूर खवय्ये आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना या खमंग पदार्थांची चव कशी वाटली ते। रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत आहे। खवय्यांनी रविवारी अन्नोत्सवाला मोठी उपस्थिती लावून आपला प्रतिसाद दर्शविला। बेळगाव येथील सीपेड मैदानावर या अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये खवय्यांसाठी चविष्ट शाकाहारी मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थांची भरपूर श्रेणी येथे उपलब्ध आहे। त्यामुळे अन्नोत्सवाला भेट देणे हे आनंदोत्सव ठरत आहे। विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। Welcome to Esquire Readymates. We are specialized in suitings like Raymond, BSL and Don and Julio suitings. Shirtings like Arvind Shirtings, Linian Siarams and many more. We have shirts in Chestline, John Morris, Oxenberg and so on. We also have trousers in Follow Up, High Tide and Sunzer. Jeans in Woody, A-Fox and so on. We also make Sherwani, suits, blazers and Indo-Western outfits. Do visit us at Esquire Readymates 2850 Khade Bazaar, Belgaum. Contact us on 2423 222 and 9844 165595. मोठे मोठे हॉटेल्स नाही पण घरगुती जे व्यवसाय करतात, ज्या बायका करतात किंवा घरामधनं जे लोक काय खानावळी चालू करतात त्यांना सुद्धा हा एक वेगळा अनुभव असतो। कारण एका वेळेला एकदम साधारणपणे 100-200 लोक एका वेळेला येतात त्यांच्या स्टॉलवरती आणि एवढं त्यांना करायला लागतं त्यांच्यासाठी। तर त्यामुळे हा दोघांनाही म्हणजे रोटरीच्या लोकांना सुद्धा आणि जे बेळगावचे लोक आहेत त्यांना सुद्धा हा अनुभव फारच चांगला आहे। जम्मू कश्मीर टूरिज्म से हम यहाँ पे आए पहली बार बेलगांव रोटरी क्लब के इस उत्सव में अन्न उत्सव में। तो हमारी स्पेशलिटीज़ है गुश्ताबा, रिश्ता, रोगन जोश, यखनी, सीख कबाब, मटन टिक्का और सैफरन कहवा जो है ये कहवा है ये स्पेशल है हमारा वहाँ से। बेलगांव इस का रेस्पॉन्स हमने अच्छा देखा है तभी हम आए हैं यहाँ पे। मैंने रोटरी अन्नोत्सव में अपना फर्स्ट टाइम स्टॉल खोला है एंड आई एम वेरी हैप्पी। बहुत खुश हूँ, लोग आ रहे हैं, प्रोडक्ट देखते हैं, काफ़ी लोग ले भी रहे हैं मुझसे और ये फर्स्ट एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा जा रहा है। These many stalls are here and the people all over India they have come here, gathered together, nice entertainment for children, for adults and food simply awesome. Food is simply awesome. Everything else is simply awesome and simply fantastic it is. आज आपण असंच प्लॅन केलं होतं की एखादी पाणीपुरी किंवा भेळ खायची म्हणून बाहेर, पण मित्रांनी म्हटलं की चला अन्नोत्सवला जाऊया। मग इकडे आल्यानंतर फक्त एक 10 मिनिटं व्हिजिट करायचं असं होतं, पण गेले 3 तास झाला आपण इकडे फिरतोय। फार मजा येते, मुलंसुद्धा खेळत आहेत, मित्रमंडळी सर्व म्हणजे। आणि महत्त्वाचं सर्वात जास्त म्हणजे की माझे जे प्रोफेसर होते आम्हाला जे शिकवले होते ते मला इथं अन्नोत्सवमध्ये गेल्या 10 वर्षानंतर मिळाले। त्याची मला फार म्हणजे बरं वाटतंय। आणखी महत्त्वाचं म्हणजे जे कॉलेज डेजमध्ये काही फ्रेंड्स होते
ते सुद्धा ह्या अन्नोत्सवमध्ये मला भेटले आज, तेही आनंदी झाले, मलाही आनंद वाटला. हे अन्नोत्सव एका ठिकाणी सगळ्यांनी अरेंज केलेले आहे. एका ठिकाणी आम्हाला सगळ्या प्रकारचं फूड एका ठिकाणी मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचं फूड टेस्ट करायला मिळते आणि फारच छान आहे. शोरमा होता तो फारच छान होता, मला भरपूर आवडला. आणखीन हा कॉन्सर्टसुद्धा सुरू आहे, हाही छान आहे. म्हणजे आपण खात खात सॉंग्स ऐकतो. भरपूर छान छान केलं. त्यामुळे नागरिकांचा उत्साह द्विगुणित होत आहे. दिनांक 14 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या अन्नोत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन रोटरी क्लब तर्फे करण्यात आले आहे. As you know, this is our 21st year of Annotsav in Belgaum, and we have been trying to do and entertain the people of Belgaum each year by improving in whatever ways we can. By the way, this year our emphasis was to try to get the cuisines that we don't get in Belgaum. This year we have been a bit successful in our endeavor. We have also emphasized always on cleanliness, which we have been successful in all these years. And I welcome you to Rotary Annotsav 2018. Hope to see you here soon. भारतातील सर्व भागातून येणारे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असावी, त्याचबरोबर सर्व कुटुंबाला एकत्रित येऊन काहीतरी वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत करावा या उद्देशाने हा अन्नोत्सव सुरू करण्यात आला होता. या अन्नोत्सवाच्या माध्यमातून जे काही पैसे रोटरी गोळा करते, या पैशाचा विनियोग हा समाजकार्यासाठी केला जातो आहे. त्याचप्रमाणे यावर्षी जे काही पैसे या अन्नोत्सवाच्या माध्यमातून जमा होतील, ते पैसे देखील अशाच कोणत्या तरी एखाद्या मोठ्या समाजोपयोगी कारणासाठी वापरण्यात येतील. बेळगावकरांनो, तुम्ही या चविष्ट अशा अन्नोत्सवाला नक्की भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट कुमारसह मी निकिता अष्टेकर, तरुण भारत सोशल मीडिया टीम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.